विकास आघाडीतून रायगड जिल्हा परिषदेच्या आतकरगाव गटाच्या उमेदवार श्रद्धा अंकित साखरे आणि पंचायत समितीच्या उमेदवार देवयानी अजित देशमुख यांनी प्रचाराचा शुभारंभ शेमडी गावाच्या श्री जननी कालेश्वर मंदिरातून श्रीफळ वाढवून शुक्रवारी केला आहे. शेमडी, अहिरवाडी, सुराडा, ठाकूरवाडी, बोरीमाळ, तुकसई, तुरमाळ, चिरमाट, ठाकरवाडी, साकुचीवाडी, चावणी गावात घरोघरी जाऊन त्यांनी प्रचार केला. यावेळी महिलांनी औक्षण करून दोनही उमेदवारांचे स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदारसंघातील विकास कामे आणि रखडलेल्या पाणी योजना पूर्ण करताना शासनाच्या माध्यमातून मोठा निधी आणण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास श्रद्धा साखरे यांनी व्यक्त केलाय. यावेळी देवयानी देशमुख यांनी मोठ्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. आम्ही फॉर्म भरायच्या आधीच प्रचार सुरुवात केलेली होती. गावोगावी महिलांच्या भेटी घेतल्या, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत आणि प्रचार आता सुरुवात पुन्हा आम्ही केलेली आहे. ऑफिशियल प्रचार चालू केलेला आहे आणि ज्या समस्या त्यांच्या गेल्या आहेत त्या आम्ही पदावर बसल्यानंतर त्या नक्कीच पूर्ण करणार आहोत आणि जो काही आमचा विजन आहे तो टप्प्याटप्प्याने तुम्हाला दिसणार आहे. तर आम्ही बोलू नाही तर आम्ही करून टाकू. प्रचार म्हणजे आम्ही महिलांशी कनेक्ट राहणार आहोत आणि ज्या काही महिलांच्या समस्या होत्या त्या त्यांनी आम्हाला यापूर्वीच सांगितलेल्या आहेत. फक्त आता एवढंच आहे की 7 तारखेची वाट पाहतोय. 8 तारखेपासून आमचं कामाला आम्ही सुरुवात करणार. ताई, आपण तुम्ही बोललात की आपल्या महिला बालकल्याण मंत्री ज्या आहेत आदितीताई, त्यांच्याशी आम्ही जास्त कनेक्ट आहोत. आम्हाला जास्तीत जास्त आम्ही या विभागात फायदा करून घेणार आहोत. जास्त योजना किंवा काही असेल ते आम्ही जास्तीत जास्त आदित्य यांच्या सल्ल्याने किंवा त्यांच्या मदतीने आम्ही जास्त इथे करणार. शुभारंभ केला, नारळ फोडला आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतो आहे आणि आत्तापर्यंत जशी कामं केली तशी आम्ही इथून पुढचाही विकास तसाच करणार आहे. आता आम्हाला साथ ही चांगली भेटलेली आहे आणि जो विकास करणार आहे तो आम्ही येत्या 8 तारखेनंतरनं सगळ्यांना दिसेलच. आम्ही टप्प्याटप्प्याने हळूहळू सगळ्या विकास कामांना सुरुवात करू. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खालापूर.